नमस्कार. जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बीड नगरपालिकेकडे 497 लाखाची थकबाकी, पाटबंधारे विभागाने ठोकले सील. नगर परिषदेने गेल्या अनेक महिन्यापासून पाणीपट्टीचा भरणा न केल्यामुळे अखेर पाटबंधारे विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने आजपासून शहराचा मुख्य पाणी पुरवठा बंद करण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. त्याला कोणाचा पायगुण लागला आणि बीडकरांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला, अशी जोरदार चर्चा बीडमध्ये होत आहे. त्यामुळे आता हे निस्तार कसं आणि बीडकरांना 5 दिवसाला पाणी देणार कसं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिंदुसारा मध्यम प्रकल्पातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र नगर परिषद प्रशासनाकडे जानेवारी 2026 अखेरपर्यंत तब्बल 497 लाख रुपयाची पाणीपट्टी थकीत आहे. ही रक्कम भरण्यासाठी यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता, परंतु त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ही टोकाची भूमिका घेण्यात आली आहे. थकीत रक्कम तात्काळ जमा न केल्यास 17 फेब्रुवारी 2026 पासून पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते. त्या नियोजित वेळेनुसार आता पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. या संपूर्ण परिस्थितीला आणि नागरिकांच्या होणाऱ्या हालापष्टेला पूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बीड शहराचा पाणी पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होणार असून आता नगर परिषद प्रशासन ही थकीत कधी भरून शहराची तहान भागवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नगरपालिकेचे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा यातून दिसून येत आहे. त्यामुळे कोणाचा पायगुण लागला आणि बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला, अशी खमंग चर्चा बीडमधून चौकात होत आहे. त्यामुळे आता हे थकबाकीचा प्रश्न निस्तारणार कसा आणि बीडकरांना 5 दिवसाला पाणी देणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी ज्योती तुसांबड, जनशक्ती महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद.